नमस्कार मैत्रिणींनो, बघा या ब्लाऊजची डिझाईन मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. व्हिडिओ तुम्ही अजून बघितला नसेल तर बघून घ्या. तर ब्लाऊज देऊन बरेच दिवस झाले होते मला, आणि माझ्या कस्टमरचं असं मत आहे की हा गळा त्यांना थोडासा मोठा झालेला आहे. तर आता माझ्याकडे बॉर्डर तर नाही आहे, पण याच्या थोडंसं दोन्ही साईडला लावायला माझ्याकडे ब्लाऊजचा कपडा आहे, फॅब्रिक उरलेला होता तोच. तर बघा यालाच काहीतरी डोकं लावून आता आपल्याला याच्यामध्ये थोडासा पॅच टाकावा लागणार आहे. तर मी इथेच बघते आहे की मला कसा पॅच टाकू मी, जेणेकरून हा फिनिशिंगमध्ये पण दिसेल. बऱ्याचदा आपल्यासोबत हा प्रॉब्लेम होतो, गळा लहान होतो किंवा मोठा होतो. तर मी आता या ठिकाणी बघा कॅनव्हास कट करून घेतलेला आहे, डबल कॅनव्हास आहे हा. आणि बघूया त्यांना थोडासा ब्रॉड झालेला आहे, खोलीला बरोबर आहे पण ब्रॉड. मी तर कटिंग परफेक्ट केली होती, पण माहीत नाही कसं, म्हणजे मला बिलकुल आयडिया नाही आहे गळा कसा मोठा झाला. त्यांचे रेग्युलर ब्लाऊज असतात माझ्याकडे, तर म्हटलं चला इथेच थोडासा पॅच वगैरे टाकूया. त्यांना बंद नको होते, मी त्यांना जे आपण बटरफ्लाय लावतो ना बॅक साईडला बो, तर बो डिझाईन पण नको होती, कारण की कस्टमर सिनियर आहे त्याच्यामुळे. तर मी या ठिकाणी मला जसं सुचलं तसा एक शेप ड्रॉ करून घेतलेला आहे. बघा असाच पॅच या ठिकाणी छान दिसेल, कारण की त्यांना त्रिकोण वगैरे दुसरी कसलीही डिझाईन नको आहे, बंद नको आहे, आणि बो वगैरे डिझाईन पण नको आहे. त्या म्हणतात की मी सिनियर आहे आणि मला बंद लावायला बिलकुल आवडत नाही. तर हा जो शेप आहे आपण ड्रॉ करून घेतलेला, दोन्ही साईडनी आपण बरोबर असाच ड्रॉ करून घेणार आहे. तुम्ही असा शेप खालच्या साईडला पण ड्रॉ करू शकता, म्हणजे जर गळा उंचीला लहान मोठा झाला असेल तर तो पण लहान करण्यासाठी तुम्ही तो वापरू शकता. आता बघा माझ्याकडे सेम कलरचा अस्तर तर नव्हता, पण हा अस्तर माझ्याकडे दुसऱ्या कटिंगमधला उरलेला होता, तर म्हटले याचा यूज करून घेऊया. तर हा थोडासा मापाचा मी, म्हणजे जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घेते. आणि थँक गॉड मी या ब्लाऊजचा जो एक्स्ट्रा ब्लाऊज पीस उरलेला होता माझ्याकडे तो ठेवून घेतला, नाहीतर काय झालं असतं माझं मलाच माहीत नाही. कारण की त्यांना गोल्डन वगैरे जर लावलं असतं तर ते पण चालणारं नव्हतं, कारण की कस्टमर टीचर आहे त्याच्यामुळे थोडंसं कसं प्रोफेशनल काम करतात त्या, तर त्यांना ब्लाऊज पण तसंच पाहिजे असतं, नॉट वगैरे काही नको असतं. बघा आता ज्या बाहेरच्या साईडला मी लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे ना, ही थोडीशी बाहेरच्या साईडला, तर तिला आपण शिलाई टाकून घेणार आहोत. पण त्या अगोदर जो हा एक्स्ट्राचा कपडा आहे त्याला कट करून घेऊ, म्हणजे शिलाई मारताना आपल्याला जास्त जड नाही जाणार. तर बघा या ठिकाणी व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे. मला जेवढा पॅच रेडी पाहिजे त्याच्यापेक्षा अर्धा इंच मी इकडून त्याला बाहेरच्या साईडला रेषा आखून घेतली आहे, आणि तिच्यावरच आपण शिलाई देऊन घेणार आहोत, कारण की जास्त लहान व्हायला नको, मग परत पॅच टाकून पण आपला काही फायदा नाही होणार. तर याच्यावर आपण व्यवस्थित शिलाई टाकून घेऊ आणि हे कट करून घेऊया व्यवस्थित. आपण ज्यावेळेस याला पलटी करू ना त्याच्या अगोदर व्यवस्थित येण्यासाठी साईडला छोटे छोटे कट देऊन घ्यायचे, आणि ज्यावेळेस पलटी करू त्यावेळेस कॅनव्हास आतल्या साईडला जाईन दोन्हीच्या मध्ये, म्हणजे अस्तर आणि ब्लाऊज पीसच्या मध्ये. तर बघा व्यवस्थित कसं पलटी करायचं आहे ते पण दाखवते. सेम मेथड आहे, जसं आपण ब्लाऊजला पॅच लावतो ना सेम तीच पद्धत आहे. या पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आणि याच्यावर बाहेरच्या साईडला व्यवस्थित आपल्याला एक शिलाई टाकून घ्यायची आहे. व्यवस्थित जर फोल्ड केलं ना तर कॉर्नर व्यवस्थित येतात त्याच्यामुळे. तर बघा व्यवस्थित आपला शेप आलेला आहे, आणि कॅनव्हास जर यूज केला ना तर पॅचला एकदम परफेक्ट शेप येतो. तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा, कारण की बरेच व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत आणि खूप छान परफेक्ट ब्लाऊजच्या कटिंग स्टिचिंगचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. तर तुम्ही बघितले नसेल तर नक्की बघा, कटिंग स्लीवच्या कटिंग वगैरे. आता या ठिकाणी व्यवस्थित ठेवूया, पण असा सर्कल म्हणून आपण पिन लावून घ्यायची, आणि जेवढा गळा आपल्याला लहान करायचा आहे त्या मापाचा आपल्याला पॅच या ठिकाणी ठेवायचा आहे. जर तुम्हाला थोडासा लहान करायचा असेल तर तुम्ही थोडासा ठेवू शकता, किंवा खालच्या साईडला तुम्ही असा सेम पॅच कोणत्याही साईडला कुठेही लावू शकता. पद्धत फक्त सेमच आहे, आपल्याला कॅनव्हास यूज करायचा आहे. आणि या ठिकाणी मी पिन लावून घेते, जेणेकरून ना हा कपडा इकडे तिकडे सरकणार नाही. आणि आपल्याला ह्या साईडला जी लेस लावलेली आहे ना मी त्या साईडला शिलाई टाकून घ्यायची आहे. हा त्यांचा फर्स्ट ब्लाऊज आहे ज्याला मी लेस वगैरे लावलेली आहे, नाहीतर त्यांना एकदम प्लेन ब्लाऊज पाहिजे असतात. फक्त गोट लावायला म्हणजे लावावा लागतो त्यांच्या ब्लाऊजला, नाहीतर पूर्ण एकदम सिंपल ब्लाऊज असतात, कारण की त्या टीचर आहेत त्याच्यामुळे त्यांना जास्त
लेस बंद वगैरे नको असतात, तर हा एक्स्ट्रा फॅब्रिक आपण नंतर कट करून घेऊया. त्या अगोदर मी तुम्हाला दाखवते. बघा पॅचचा शेप खूप छान आलेला आहे, म्हणजे असं वाटत नाही की आपण वेगळा पॅच वगैरे लावलेला आहे म्हणून. आणि माझ्याकडे गोल्डन बॉर्डर पहिलेच थोडीशीच होती खाली लावायला, कारण की स्लीव्जचा जो भाग आहे, म्हणजे स्लीव्ज मोठाल्या आहेत त्यांच्या 6-6.5च्या, त्याच्यामुळे स्लीव्जमध्येच पूर्ण बॉर्डर गेली होती आणि जी छोटीशी उरली होती ती मी खालच्या साईडला पॅच लावला होता. आता ह्याला पण बाहेरच्या साईडला जो अर्धा इंचाची आपण लाईन ड्रॉ करून घेतली होती पॅचच्या बाहेरच्या साईडला, तिच्यावर शिलाई टाकून घेऊया आणि साईडला कट करून ह्याच्यामध्ये आपण व्यवस्थित कट करून घेऊया. कट जर दिले ना तर व्यवस्थित पलटी होते. बघा पलटी या पद्धतीने करायची आहे. सगळ्यात पहिले आपल्याला अस्तर खाली ना अस्तर पाहिजे, मध्ये कॅनव्हास आणि वरच्या साईडला आपला मेन फॅब्रिक आला पाहिजे. या पद्धतीने व्यवस्थित आपल्याला उलट करायचा आहे कपडा आणि त्याच्यावर अशी हात ठेवत व्यवस्थित शिलाई टाकून घ्यायची आहे. या पद्धतीने बघा. अजून छोटा पॅच तयार केला असता ना तर अजून छान वाटला असता, पण त्यांना गळा मोठा झाला होता, त्याच्यामुळे मला थोडासा मोठाच भाग लावावा लागला पॅचचा. आणि बघा बऱ्याचदा आपण ना ब्लाऊज स्टिचिंग झाल्याच्या नंतर फॅब्रिक फेकून देतो. बघा छोटासा असता, याच्यापेक्षा तर अजून सुंदर वाटला असता. मलाच टेन्शन आलं होतं त्यांनी ज्यावेळेस मला सांगितलं ना की मोठा झाला ब्लाऊजचा मागचा गळा, त्यावेळेस मलाच टेन्शन आलं होतं. म्हटलं मी कपडा फेकून दिला की काय, पण थँक गॉड माझ्याकडे कपडा होता. तर ह्याला पण मी पिन लावून घेते आणि व्यवस्थित शिलाई देऊन घेऊया आपण या ठिकाणी. बघा एवढं काही वेगळं वाटत नाहीये. आणि जर त्यांनी म्हटलं मला ना तर मी याला गोल्डन जी आपली डोरी पायपिंग असते ती नंतर लावून देईल, पण सध्या मी लावणार नाहीये, कारण की मला बिलकुल आयडिया नाही त्यांना आवडेल किंवा नाही. कारण की बरेच कस्टमर आपल्याकडे असे येत असतात की ज्यांना एक्स्ट्राचं काहीच नको असतं, त्यांचा जो फॅब्रिक असतो त्याच्यामध्येच त्यांना काहीतरी डिझाईन वगैरे करून हवं असतं. तर माझ्या या कस्टमरचं पण तसंच आहे, यांना लेस बंद वगैरे काहीही आवडत नाही. आणि जर काही वेगळं लावायचं असेल त्यांच्या ब्लाऊजला तर त्या स्वतः आणून देतात, जेणेकरून आपल्याला पण जास्त टेन्शन राहत नाही. आणि याला आता पॅचला ना आपण मधल्या साईडला पण बघा, अगोदरच्या पण पॅचला मी गोट वगैरे लावलेला नाहीये, कारण की त्यांना काहीच नको होतं. तर आता हा पूर्ण कपडा आपल्याला कट करून घ्यायचा आहे दोन्ही पण साईडचा. हा अस्तर मी विदाऊट ह्याच्यामुळे यूज केला की बाहेरून तो अजिबात दिसत नव्हता आणि तुम्हाला पण व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसेल की आपण पॅच कशा पद्धतीने लावलेला आहे. तर आणि ऑनेस्टली सांगायचं तर नव्हतंच माझ्याकडे तसं फॅब्रिक त्याला लावायला, आणि मला हा रिपेअर करून अर्जंट द्यायचा होता ब्लाऊज. साडी खूप सुंदर आहे त्याच्यावरची, सेम असाच कलर आहे जसा ब्लाऊजचा आहे तसाच, विदाऊट वगैरे नाहीये. तर बघा किती सुंदर गळा आपला या ठिकाणी रेडी झालेला आहे. आता बघा या पॅचच्या जर वरच्या कॉर्नरला आपण बंद लावले असते तर किती सुंदर दिसलं असतं, पण ठीक आहे, जर त्यांना नाही आवडत तर आपण नाही काही करू शकत. तर बघा हा गळा आता छोटा पण झालेला आहे. आणि जर तुम्ही साईडला पॅच लावत असाल तर ते लहान मोठं थोडंसं करू शकतो आपण, कारण की एक शिलाई फक्त दिलेली असते. तर आय होप तुम्हाला व्हिडिओ कळाला असेल. तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, आणि काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. तर बघा किती छान पद्धतीने दोन्ही साईडला पॅच लावून तयार आहे. नॉट नको होते, नाहीतर खूप सुंदर वाटले असते नॉट याच्यावर, छान लटकन वगैरे लावून दिले असते, पण ठीक आहे, शेवटी कस्टमरची चॉईस असते, आपण त्यामध्ये आपल्या मनाने काहीच नाही करू शकत. चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय सर्वांना, राधे राधे, जय श्री कृष्ण.